पुढे जाऊन ती शिक्षा चुकीची होती असं 350 वर्षानंतर मान्य केलं तर? ज्यांनी आकाशाकडे पाहून विश्व बदलायची संकल्पना मांडली अशा शास्त्रज्ञाला पृथ्वीतलावरती तुरुंगवास का भोगावा लागला? ऐकायला जरी विचित्र गंमतशीर वाटलं असेल तरी सुद्धा इतिहासामध्ये हे घडलेलं आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एका जगप्रसिद्ध शास्त्रज्ञाच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत. काय कारण आहेत त्या संदर्भात सविस्तर चर्चा करणार आहोत. हे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ दुसरं कोणी नसून गॅलिलिओ गॅलिली हे आहेत. हे आधुनिक विज्ञानाचे जनक आहेत. इज द फादर ऑफ मॉडर्न सायन्स. ज्यांनी भौतिकशास्त्र, गणित तज्ञ होते, त्याचप्रमाणे खगोलशास्त्राच्या संदर्भात सविस्तर असा त्यांचा गाढा असा अभ्यास होता. ज्यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1564 रोजी इटलीमध्ये झाला होता. आणि सर्वात महत्वाचा शोध त्यांचा जर पाहिला तर दुर्बिणीचा शोध आहे, ज्याचा वापर करून आज आपण आकाशगंगेतल्या ज्या काही वस्तू आहेत, ग्रह तारे यांचा सविस्तर असा आपण अभ्यास करतो. त्यामागचं कारण जे आहे ते गॅलिलिओ गॅलिली आहेत. सर्वप्रथम गुरु या ग्रहाला चंद्र आहेत याचा सुद्धा शोध गॅलिलिओ यांनीच लावला. तर सूर्य याच्यावरती छोटे छोटे स्पॉट आहेत हे सुद्धा सर्वप्रथम जगाला गॅलिलिओ यांनीच सांगितलं. काय होतं, यांनी असं काय काम केलं ज्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला आणि ज्या तुरुंगामध्येच त्यांचा मृत्यू झाला? कारण होतं हेलिओसेंट्रिझम. हेलिओसेंट्रिझमचा अर्थ आहे सूर्य केंद्रित असा. म्हणजे काय तर तत्कालीन असं सांगितलं जात होतं की पृथ्वी ही केंद्रस्थानी आहे आणि त्याच्या सभोवताली उपग्रह फिरत असतात. हा त्या काळी धर्माचा पगडा असणाऱ्या लोकांनी मान्य केलं होतं. मात्र त्यावेळेस कोपर्निकस हा सायंटिस्ट सांगत होता की पृथ्वी केंद्रस्थानी नसून सूर्य हा केंद्रस्थानी आहे आणि सूर्याच्या सभोवताली हे वेगवेगळे उपग्रह फिरत असतात. आणि कोपर्निकसने मांडलेल्या सिद्धांताला त्या काळी गॅलिलिओ या सायंटिस्टने समर्थन केलं होतं. आता यांना तुरुंगवास भोगायला लागण्याची कारण काय आहे? तर त्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण आहे सूर्यकेंद्रित सिद्धांत. बरोबर. गॅलिलिओ हे जे सायंटिस्ट होते हे वैज्ञानिक होते. त्यामुळं धर्माच्या बाबती करणाऱ्या, धर्माच्या गोष्टी करणाऱ्या व्यक्ती त्यांना आवडत नव्हत्या, किंवा ते धर्मांध ज्या व्यक्ती होते त्यांना वैज्ञानिक दृष्ट्या ते स्पष्ट करून सांगत होते. आणि त्याचाच एकत्रित परिणाम पुढे त्यांना शिक्षा भोगायला लावला. सूर्यकेंद्रित सिद्धांत आता सांगितल्याप्रमाणे सूर्य हा केंद्रस्थानी आहे आणि त्याच्या सभोवताली उपग्रह हे फिरत असतात. आणि हे त्या काळी जे काही चर्चच्या धार्मिक मान्यतेच्या विरुद्ध होतं असा जो सिद्धांत कोपर्निकसने मांडला होता त्याला समर्थन गॅलिलिओ गॅलिली या सायंटिस्टने केलं होतं. हे एक महत्वाचं कारण होतं ज्यामुळं गॅलिलिओच्या संदर्भात त्या ठिकाणी त्यावेळी एक धर्मविरोधी अशी एक प्रतिमा त्यांची निर्माण झाली. बायबलचा अर्थ, बायबल हा धर्मग्रंथ आहे असं मत गॅलिलिओचं होतं. मात्र तिथले जे काही धार्मिक नेते होते त्यांचं मत होतं बायबल हा वैज्ञानिक ग्रंथ आहे असं ते स्पष्टपणे सांगत होते. मात्र त्याला ठणकावून विरोध करणारे सायंटिस्ट होते गॅलिलिओ गॅलिली. पुढे जे काही 1632 मध्ये गॅलिलिओ गॅलिली जे पुस्तक लिहिलं होतं त्या पुस्तकामध्ये स्पष्ट असं सांगितलं होतं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे वैज्ञानिक दृष्ट्या काय केलं होतं, मांडलं होतं या पुस्तकामध्ये, ज्याचं नाव आहे डायलॉग कन्सर्निंग द टू चीफ वर्ल्ड सिस्टीम्स. आणि याचमुळं तथाकथित चर्च मधील जे काही पाखंडी धर्मवेडे जे लोक होते त्यांनी गॅलिलिओ गॅलिला पाखंडी असं, धर्मविरोधी असं ठरवलं आणि त्यांच्यावरती काही आरोप केले. मग त्या आरोपाची चौकशी आणि शिक्षा जर पाहिली तर 1633 मध्ये त्यांना रोम मधील धार्मिक न्यायालयामध्ये खेचण्यात आलं, ज्याचा पुढे भाग म्हणून सुरुवातीला त्यांना तुरुंगवास झाला आणि या तुरुंगवासानंतर वाढत्या वयामुळे, त्यांच्या आजारपणामुळे त्यांना नजरकैदेमध्ये ठेवण्यात आलं. आणि त्यांना हे नजरकैदेमध्ये एका अंधाऱ्या कोठडीमध्ये ठेवण्यात आलं होतं अनेक वर्ष, ज्याचा पुढे परिणाम त्यांची दृष्टी गेली होती
आणि त्याच कालावधीमध्ये त्यांचा त्याच तुरुंगामध्ये मृत्यू झाला होता. मात्र हे सगळं घडल्यानंतर 350 वर्षानंतर हाच जगप्रसिद्ध सिद्धांत संपूर्ण जगाने मान्य केला, लक्षात घ्या. मात्र आता ते दिलेला जो निकाल होता, जो जगाने मान्य केलेला जो काही सिद्धांत होता, ते पाहण्यासाठी नव्हते. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.